सन्मान्य सदस्य नारायण कुचे. मान्य अध्यक्ष महोदय, सत्ताधाऱ्याच्या वतीने 293 अन्वय चर्चा करीत असताना मी मराठा समाजाच्या आरक्षण देण्याच्या समर्थनार्थ पाठिंबा देण्यासाठी उभा आहे. मान्य अध्यक्ष महोदय, मराठा समाजाचा आरक्षण देण्याबाबतीचा पहिला लढा जर कोणी उभा केला असेल तर स्वर्गवासी अण्णासाहेब पाटील यांनी 1980 मध्ये मागणी केली. त्यानंतर 1982 ला मुंबईला अण्णासाहेब पाटील यांनी मोर्चा काढला. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री बाबासाहेबजी भोसले साहेब यांनी अल्टिमेट दिला, त्यांना अल्टिमेट दिला होता, पण दुसऱ्याच दिवशी त्यांचे सरकार कोसळले आणि दुर्दैवाने स्वर्गवासी अण्णासाहेब पाटील यांचं आरक्षणासाठी बलिदान दिलं. माननीय अध्यक्ष महोदय, त्यानंतर अनेक मुख्यमंत्री झाले, पण ज्यांची यांनी आता आम्ही पूर्वी भाषण ऐकली, काही लोकांनी तर एवढा मोठा वाहवाह केला की डॉक्टर बाबा पूर्वीच्या सन्माननीयता सिनियर सदस्यांनी सांगितलं होते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मराठवाडा विद्यापीठाला नाव दिलं. अरे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराला जेव्हा नाव दिलं तरीच माझ्या दलित बांधवांचे बलिदान गेले. तुम्ही 17 वर्ष हा प्रश्न रेंगाळत लावला. स्वतःच्या मतासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराला नामांतराला नाव देण्याचं काम 17 वर्षानंतर दिलं. स्वतःच्या कारखान्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं नाव नाही दिलं, हे सुद्धा मी तुम्हाला सांगू शकतो. तेव्हा कोणीतरी नमन केलं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराला. मी तेच सांगित होतो की जेव्हा कैद मुख्यमंत्री झाले, पण जेव्हा आमचे नेते तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आताचे उपमुख्यमंत्री, यांनी आरक्षण देण्यासाठी काय प्रयत्न नाही केले. गायकवाड आयोग नेमला, आरक्षण दिलं, त्या हायकोर्टात टिकलं. ते टिकल्यानंतर सुप्रीम कोर्टात काय परिस्थिती झाली आहे पूर्वीच्या सिनियर वक्त्यांनी सांगितलं, सगळ्यांनी सांगितलं. त्या हायकोर्टात तिकीटाने आलं, हे सुद्धा सुप्रीम कोर्टात तिकीटाने आलं, हे सुद्धा दुर्दैव आपण सांगितलं पाहिजे. पण माझ्या अध्यक्ष महोदय, माझ्या जालना जिल्ह्यात अंतरवाली सराटीमध्ये तालुक्या अंबड येथे मनोज जरंगे पाटील यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू केले. ते खूप वेळेस केले, ते माझे चांगले परिचित, कारण की माझ्या तालुक्यातले अंबडचा काही भाग माझा आहे, तो बाउंड्रीवरचा अंतरवाली सराटी आहे. टोपे साहेबांचा मतदारसंघ माझा मतदारसंघ लागून असल्यामुळे मला इतिभूत पूर्ण त्याची माहिती आहे. मनोज जरंगे पाटील यांनी साष्ट पिंपळगाव असेल, शहादाड असेल, भांबिडी असेल, वडी तळा असेल, या खूप ठिकाणी आरक्षणासाठी उपोषण करण्याचं काम, आंदोलन करण्याचं काम केलं. शेवटी अंतरवाली सराटी येथे उपोषण चालू असताना मी प्रत्येक शासनाचे प्रतिनिधी आले तेव्हा मी विरोधात असतं तेव्हाही त्यांना भेटायला गेलो, आताही गेलो. माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी 40 दिवसाची मुदत दिली होती. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी का मुदत दिली? तब्येतीची, मनोज जरंगे पाटलाची तब्येत आपल्या सर्वांना माहिती. 40 दिवसात आरक्षण देऊ शकत नाही, पण मुख्यमंत्री आणि सरकारचे प्रतिनिधी म्हणून सांगित होते की बा पाटील, तुमची तब्येतीची काळजी घ्या. ती काळजी घेऊन सनी 40 दिवसाची मुदत देऊन पहिलं उपोषण सोडलं. त्यानंतर पुन्हा दुसरं उपोषण सुरू झालं. मला माहिती त्यांची परिस्थिती मराठवाड्यातील मराठा समाज हा प्रामुख्याने शेतीवर, व्यवसायावर अवलंबून आहे. परंतु मराठवाड्यातील मराठा समाजातील कुटुंबाकडे असलेल्या शेतीचे तुकडे होऊन जमीन कमी कमी होत गेली आणि मोठ्या प्रमाणावर मराठा समाज अल्पभूधारक झाला. तसेच शेती या व्यवसायावर कायम नैसर्गिक संकट येत राहिल्यामुळे उत्पन्न घटले. त्यामुळे सर्व समाजाचे मुलाचे शिक्षण, उद्योग, व्यवसाय यामध्ये मागे राहिला. मराठा समाजातील मुलांना शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात खर्च येत असल्याने तो खर्च आई वडील करू शकले नाही. परिणामी तरुणामध्ये नैराश्याची, उदासीनता व बेरोजगारचे प्रमाण वाढले व आरक्षण नसल्यामुळे शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. आम्ही जेव्हा जेव्हा मतदारसंघात फिरत असताना तरुणाचा आणि आई वडिलांना सांगण्याचा तात्पर्य आपल्याला आरक्षण नाही, आपण नोकरी लागू शकत नाही, अशी परिस्थिती तरुणाच्या मनात रोष, आक्रमकपणा मोठ्या प्रमाणात वाढत गेला. त्यामुळे अध्यक्ष महोदय, सर्व मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी गावागावात होत आहे, तसेच प्रत्येक कुटुंबातून होत आहे. त्यामुळे काही तरुणांनी आरक्षणासाठी लढ्यात प्राणाची आहुती सुद्धा दिली.
व सर्व समाज आज आरक्षणासाठी एकत्र येण्याचं पुढे येण्याचं काम लाखोच्या संख्येने सभाई होत आहे आपल्याला माहिती आहे. पूर्ण राज्य पाहतोय तरी मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे यासाठी मी बदनापूर अंबड विधानसभेचा लोक प्रतिनिधी म्हणून त्यांना पाठिंबा देत आहे. मला विश्वास आहे की या राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलेले मी आरक्षण देणार आणि आमचा विश्वास आहे की हे माननीय मुख्यमंत्री साहेब शिंदे साहेब आरक्षण देतील अशी अपेक्षा करतो मी.